भरलेलं हे मैदान. वैभव तयार आहे. मानकोली टीमचा हा गोलंदाज कसलखंड विलेज कडनं मारा करेल. आमच्या सोबतीला आता स्कोरर म्हणून असतील रोशन पाटील. पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केली आणि पहिला धक्का दिला अथर्व 11 पळसपे संघाला. राजू ठाणगे नावाचं हे वादळ पहिल्या चेंडूमध्ये गारज झाले आणि हा पहिला हादरा पळसपे संघाला. तानाजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण आलात ह्या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे आगेकूच करतोय अभय ठाणगे. पहिला फलंदाज राजू ठाणगे बाद झालाय आणि सिद्धांत म्हात्रे मात्र इथे आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडला. वैभव माळीला मिळालेलं हे यश आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. सुरुवात मात्र चांगली केली आहे टीम मानकोलीसाठी. आपल्या टीमच्या गोलंदाजानं वेदिका 11 चौटा हिरवा, एकविरा मानकोली आणि अथर्व 11 पळसपे या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही लढत. सुसज्ज असं मैदान. आउटफील्ड फास्ट आहे रोशन. आपण जर बघितलं तर खूप सारी ही आउटफील्ड फास्ट आहे. चांगला चेंडू स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. दुसरा चेंडू टाकला वैभव माळीनं आणि चेंडू डॉट टाकला. हे वैभव माळी नावाचं जे शस्त्र आहे, खूप चांगली कामगिरी त्यानं बऱ्याचशा सामन्यामध्ये मानकोली टीमसाठी केलेली आहे आणि या सामन्यात सुद्धा सुरुवात चांगली करतोय वैभव. फुल टॉस चेंडू याच्यावरती पंचांचा नो बॉलचा इशारा. बिमर म्हणावा लागेल कारण पंचांनी नो घोषित केलेला आहे आणि अवांतरच्या मदतीनं का होईना पळसपे संघाला एक धाव मिळतीये. एक विकेटचं पतन झालं. धावफलकावरती धावा आहेत 1-2. 1-2. शांत क्रिकेट. काल आपण पाहिलं, मला असं वाटतं काल गोरसई टीम पुढे गेलेली आहे. आज कोण पुढे जातोय हे पाहणं गरजेचं आहे. कर्जत टीमचे आपले कुशल गुरव. चांगला फटका. इथे मात्र तंत्र पाहायला मिळालं. पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं जाईल सीमा रेषे पलीकडे. पहिला चौकार मिळेल अथर्व 11 पळसपे संघाला आणि या 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे जाईल. ती म्हणजे 1-6. जत कडाव टीम इथे खेळणार आहे. कुशल गुरव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. एक चांगला खेळाडू आहे कर्जत तालुक्यामधला. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. टीमची धावसंख्या झाली आहे ती 6. एक विकेटचं पतन झालेलं आहे आणि सलामीचा जो फलंदाज आहे राजू ठाणगे त्याची त्रिफळा म्हणजे दांडी गुल केली गोलंदाज वैभव माळीनं. सुरुवात तर चांगली. वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यावी मानकोली टीम, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आपल्याला तिथे पेनल्टी दिली जाईल. पंचांची नजर आहे, त्यांनी वेळ तिथे लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण वेळेला महत्त्व द्यावं. भिवंडी तालुक्यातून आलेला हा संघ आहे मानकोली. चांगली गोलंदाजी. खूप वेगानं टाकलेला चेंडू गोलंदाज वैभव माळीनं. खूप चांगली गोलंदाजी करतोय. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो गोलंदाज वैभव माळी. चांगला चेंडू गरंगळ चालला इथे. शॉर्ट हँडमॅनला फेकी चांगली होती. असं वाटलं की इथे ऑन साईडला चेंडू फेकला जाईल, पण नंतर मात्र नॉन स्ट्रायकर एंडला चेंडूला फेकलं. एक धाव घेतली गेली आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. एक फलंदाज बाद झालाय अथर्व 11 पळसपे टीमचा. टीमची धावसंख्या असेल 7 धावा. किमान 50-55 धावा होणं अपेक्षित आहे, तरच एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आताचं वातावरण जर आपण पाहिलं, थोडीसं दव या मैदानावरती निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे 50-55 धावा तरी 5 षटकामध्ये असणं गरजेचं आहे. ते टीम अथर्व 11 पळसपे संघाला. वैभव माळीचा हा दुसरा दणका. अजून एक हादरा दिलाय. दुसऱ्या फलंदाजाला दांडी त्याची गुल केली आहे. जसं राजू ठाणगेला बाद केलं तसंच अभय ठाणगेला सुद्धा त्रिफळाचित केलं आणि हा दुसरा धक्का दिला तो म्हणजे वेदिका 11 चौटा हिरवा, एकविरा मानकोली टीमच्या गोलंदाज वैभव माळीनं. टीमची धावसंख्या आहे ती 7. 2 बाद.
केवळ 2 बाद 7 अशी स्थिती पाहायला मिळते. आपण बघतोय खूप मेहनत सगळ्याच कसलखंडमधल्या सगळ्या टीमने केलेली आहे. त्या सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन. आपण बघतो दत्ता गायकर टीम मॅच बघतायत, आनंद घेत आहेत या मॅचचा. कारण एक भिवंडी तालुक्यातील संघ आहे आणि दुसरा संघ आहे तो आपल्या पनवेल तालुक्यातला. त्यामुळे कोण वरचं ठरणार हे पाहणं फार गरजेचं. आत्तापर्यंत तरी मानकोली टीमनं चांगली सुरुवात केलेली आहे. टॉस जिंकला, निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो त्यांच्या पथ्यावरती पडलाय. हा निर्णय त्यांनी योग्य ठरवलाय. नवीन गोलंदाज ज्यावेळेस येतोय तो म्हणजे कोण सावळा एंडकडून मारा करण्यासाठी सौरभ भोईर. सौरभ भोईर दुसरा गोलंदाज. वेळेचं बंधन आहे मानकोली टीम. नंतर तुम्ही म्हणाल की पेनल्टी दिली, तसं होणार नाही. वेळ महत्त्वाची आहे. आपल्याला वेळेवरतीच सत्र संपवावं लागेल, अन्यथा एक क्षेत्ररक्षक आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद आपण घ्यावी. गोलंदाज सौरभचा हा चेंडू चांगलं या ठिकाणी क्लास पाहायला मिळालं, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं. चांगला चेंडू ड्राईव्ह केलं फलंदाज सिद्धांत म्हात्रे या फलंदाजानं आणि 4 धावा टीमच्या खात्यामध्ये जात आहेत. 11 धावा धावफलकावरती होतील. पहिलं षटक तिथे संपलं आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला अतिशय चांगला हा फटका, 4 धावा. सिद्धांत म्हात्रे एक चांगला खेळाडू, स्टायलिश आपण म्हणूया, किंवा क्रिकेटचं जे सौंदर्य आहे त्यानं दाखवलेलं आहे, त्याचं तंत्र जे आहे, टेक्निक पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. हा खूप चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये पाहायला मिळालं. 1 धाव घेतली गेली आणि या एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या होईल. नक्कीच रोशन, धन्यवाद. आपण बघतोय टीमची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 12. रोशन पाटील सांगतायत मला, दिवस किंवा रात्र असली तरी त्याच्या टोपीवरती गॉगल हा असतो सिद्धांत म्हात्रेच्या, आणि एक स्टायलिश क्रिकेटर्स म्हणून त्याची ओळख आहे. बघूया आपण या मॅचमध्ये कशी स्टायलिश फलंदाजी करतोय तो. राहुल बैकर स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि स्वप्नील सौरभ भोईर गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कधी चांगली फलंदाजी पाहायला मिळते, तर गोलंदाज कधी वर्चस्व प्रस्थापित करतायत. क्रिकेटचं चांगलं सौंदर्य पाहायला मिळतं आहे. आणि आत्तापर्यंत जरी आपण पाहिलं तर पळसपे संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे तो वेदिका 11 मानकोली टीमनं. आत्तापर्यंत 2 विकेटचं पतन झाले. टीमची धावसंख्या केवळ 12 असताना स्ट्रायकर एंडला राहुल बैकर उभा आहे. 12 धावा आहेत. मोठा फटका खेळायचा होता इथे ऑन साईडच्या रिजनमध्ये, परंतु थोडा शॉट ठेवला चेंडू. इथे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या केवळ 12. बघा रोशन, आपण गोलंदाजाला बघतोय, एक त्याचा चांगला रनअप आहे, वेगावरती चांगलं नियंत्रण आहे, टप्पा अचूक आहे. त्यानं आता गोलंदाजी जी केली आहे ती अचूक टप्प्यावरती केलेली आहे. हा मोठा फटका इथे हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरचा झेल पकडण्याच्या नादामध्ये तिथे मात्र जरी त्याला यश मिळालं नसलं तरी त्यानं डायरेक्ट हिट केला आणि हा अजून एक हादरा मिळाला अथर्व 11 पळसपे टीमला. 13 धावा असताना 3-13 अशी स्थिती निर्माण झाली आहे ती अथर्व 11 पळसपे संघाची. बेकार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला.
गोलंदाज तयार. इथे हे रिव्हर्स खेळण्याचा मला वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे जाईल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती. आज आपण बघतोय कालपासूनच थंडीचा जोर आहे, पण काल प्रचंड गर्दी आपण प्रेक्षकांची बघितली. खूप गर्दी इथे प्रेक्षकांनी केली होती. बऱ्याचशा मोठमोठ्या टीम्स इथे आपण पाहिल्या आणि गोरसई टीमनं काल बाजी मारलेली आहे. सुपर 6 गोरसई संघ पोचला आहे. गोलंदाज तयार. खांद्याचा उपयोग केला. इथे मात्र चांगला चेंडू अफलातून मारा करतोय सौरभ भोईर. 2 षटकं इथे संपलेली आहेत. 3 विकेटचं पतन झालंय. मात्र 14 धावा अथर्व 11 पळसपे टीमच्या. षटकामध्ये 14 आहेत. काल आपण जर पाहिलं तर पेठ संघाच्या 5 षटकामध्ये 14 धावा होत्या गोरसे टीमच्या विरोधात. म्हणजे किती तिखट गोलंदाजी आपण त्यांची पाहिली असेल. आणि आज आपण बघतोय तर मानकोली टीमने चांगला मारा केलाय. टिचून मारा त्यांचा पाहायला मिळतोय. वेगावरती चांगलं नियंत्रण आहे. मेन महत्त्वाचं कारण असं आहे रोशन की त्यांनी विकेट टेकिंग गोलंदाजी केलेली आहे, त्यामुळे दबाव निर्माण झाला आहे पळसपे टीमवरती. वैभव माळीला पुन्हा पाचारण केलंय. वैभव माळी आता गोलंदाजीसाठी. सिद्धांत म्हात्रे आज आपण पाहिलं असेल भारतीय संघाच्या विराट कोहलीनं आज दमदार शतक ठोकलं. पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलेलं आहे आणि चांगलं कमबॅक आपण ज्याला आपण श्रेष्ठ ग्रेट कमबॅक म्हणूया. आणि क्रिकेट आहे जिथे सातत्य असणं गरजेचं आहे. इथे बघूया अजूनही 3 षटकं बाकी आहेत. आमचे रोशन सकपाळ सर पाहणी करत असताना चांगली गोलंदाजी. वैभव माळी खूप चांगला गोलंदाज आहे. बघा रोशन त्याच्या गोलंदाजीवरती जर आपण बघितलं त्याच्या गोलंदाजी ॲक्शन तर टप्पा अचूक आहे, वेगावरती नियंत्रण आहे आणि नॅचरल स्विंग गोलंदाजी करतोय. टप्पा पडला की झपकन चेंडू आतमध्ये येतोय. तो वैभव माळीचा डावखुऱ्या आताचा हा गोलंदाज हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक येतोय. पॉईंटचा चेंडू उचलेल, फेकेल चेंडू, तोपर्यंत मात्र दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल. आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या होती आहे ती मात्र 16 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 16 धावा. 52 वन डे मध्ये सेंचुरी निर्माण केल्या त्या विराट कोहलीनं. क्रिकेट झटपट आहे आपण बघतोय. गोलंदाज तयार. वैभव माळीचा हा चेंडू जोरदार अपील. अजून एक मोठा झटका अथर्व 11 पळसपे टीमला. 4थ्या विकेटचं पतन आणि हा मोठा धक्का पाहायला मिळतोय तो सिद्धांत म्हात्रेच्या रूपात पळसपे टीमला. मी इथे आमंत्रित करतो मोरबी टीमचे कॅप्टन, कडाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण मोरबी करूया की ही सत्र संपण्या अगोदर आपण कृपया आयोजकांच्याकडे संपर्क करावा. कर्जत टीम चे कर्णधार इथे उपस्थित आहेत. संकेत पाटील उर्फ बबलू. मानकोलीचे पॅकर्स वेदिका 11 चौटा हिरवा. एकविरा मानकोलीचे पॅकर्स जीवन पाटील जे कसलखंड टीमचे आहेत त्यांनी हा संघ इथे उतरवलेला आहे. पण त्यांनी खूप चांगला म्हणजे विचार करून टीम उतरवली मला असं वाटते, कारण त्यांनी आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. वैभव माळी तयार. काय गोलंदाजी होते. फलंदाजाला काही समजण्याच्या अगोदर दांडीगुल
हा तिसरा मला असं वाटतं रोशन त्रिफळाचीत असावा. चांगली गोलंदाजी करतोय वैभव माळी. चांगली गोलंदाजी आहे. टप्प्यावरती नियंत्रण अथर्व 11 पळसपेठ टीमला आता पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलेला आहे. 4था विकेट त्याने मिळवलाय तो वैभव माळीनं पहिल्या षटकामध्ये. बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे, त्या बॉलरकडे. रागानं काय बघतोस रागानं. नवीन फलंदाज विकेटवरती रवाना होतोय नंबर 7 वरती स्वप्नील हातमोडे. आपण रोशन पाहतोय गोलंदाजांनी आतापर्यंत डोकं वर करू दिलं नाही. फलंदाजांना पूर्णपणे त्यांनी नियंत्रण ठेवलेलं आहे. विशेष आपण वैभव माळीला जर पाहिलं तर वैभव माळीला आतापर्यंत विकेट मिळवल्यात 4 आणि एक सांघिक यश मिळालं. अजून एक दांडी गुल फायफर म्हणजे 5 विकेट त्याने मिळवले आतापर्यंत आणि हॅट्रिक करणारा हा गोलंदाज ठरतोय आजच्या रात्रीमध्ये. आणि कालही मला असं वाटतं कालच्या आणि आजच्या रात्रीमधला हा पहिला गोलंदाज वैभव माळी. चांगली गोलंदाजी, जबरदस्त मारा आपण पाहिला तो वैभव माळीचा. त्याने पूर्णपणे अंकुश ठेवलाय. आपण जर त्याची गोलंदाजी बघितली तर धावा करू दिल्या नाहीत पळसपेठ टीमला. नवीन फलंदाज किरण भोईर. बघा पळसपेठ टीमचे खेळाडू 12वे मागे बसलेत. रोशन पाटीलला माहिती आहे सगळं कोण खेळाडू आहे, किती नंबरला आलेला आहे. कारण काल मला असं वाटतं इथे किती वाजले 3:30 का 3:30 आणि 7-8 वाजता तिकडे सकाळ समुदायाच्या मॅचेस होत्या आणि तिथे होते. उद्या PPL शेड्यूल त्यांचं बिझी आहे. अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं. चांगला चेंडू स्क्वेअरला आणि मिड विकेटच्या मधून जाईल. गोळीच्या वेगाने 4 धावा बऱ्याच अवधीनंतर मिळतील. अथर्व 11 पळसपेठ टीमला धावा होतील आता 20 धावा आड बाद. माफ करा 6 विकेटचं पतन झालेलं आहे आणि टीमची धावसंख्या आहे ती 20 धावा. 2 षटकं 13 धावा 5 विकेट मिळवल्या वैभव माळीनं. अतिशय चांगली ही गोलंदाजी त्याची आपण पाहिली वैभव माळीची. 5 विकेट मिळवून त्यानं केवळ धावा खर्च केल्या 13 धावा. एकूण धावसंख्या झाली आहे ते 20. चांगली गोलंदाजी केली. मैदानावरती आता फलंदाज आहेत अभिष्कार पाटील. स्ट्रायकर एंडला फिरून खेळायचं होतं त्याला पण शॉट फाईन लेगच्या शॉट गलीमध्ये ही धाव मिळते बाईच्या रूपात. एका धावेच्या बरोबरीने 21 धावसंख्येपर्यंत पोहोचली टीम अथर्व 11 पळसपे. तसं पाहायला गेलं रोशन तर गोलंदाजाचा जो काही तोफखाना आहे तो इथे पाहायला मिळतोय. तो वेदिका 11 चौथा हिरवा एकविरा मानकोली टीममध्ये चांगली गोलंदाजी करतो रोहित माळी. चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. आता धावा होणं गरजेचं. मी अगोदरच सांगितलं होतं की 50 धावा खूप साऱ्या होतील परंतु जी गोलंदाजी पाहता त्या धावांच्या दिशेनं जाऊ देत नाहीयेत. इथे मात्र हा चेंडू आपण बघितलं सोडून दिलाय चेंडूला टर्न केला खूप सारा.
छोटी मूर्ती आहे या रोहित माळीची, परंतु कीर्ती चांगली आहे. चांगले चेंडू टाकतोय, टर्न करतोय आणि आपण जर पाहिलं ना तर त्याच्या हातामध्ये जादुई फिरकी पाहायला मिळाली. फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून त्यानं दूर ठेवलेलं आहे. आता विकेट किपर काहीतरी कानमंत्र देतोय. धावसंख्या केवळ धावफलकावरती आहे ती 21. 6 विकेटचं पतन. 4थं षटक सुरू आहे. या षटकातले चेंडू फेकून झाले 3. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये किमान 15-20 धावा येणं गरजेचं आहे ते पळसपे संघाला. हा 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 काय गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी. असं वाटतं रोशन की षटकार चौकार सहज बसतील याच्या गोलंदाजीवरती, परंतु टप्पा पडला की चेंडू कुठे जातोय हे फलंदाजाला कळत नाही. 7व्या विकेटचं पतन झालंय 21 धावा असताना. थोडंसं म्हणजे चक्र विवाहामध्ये अडकवून टाकलंय. 5 चेंडू त्यानं डॉट टाकले. एक बाईची धाव मिळाली आपण पाहिली. नक्कीच जर हा चेंडू मेडन टाकला गेला तर कदाचित चमत्कार, आणि तो चमत्कार येथे पाहायला मिळतो. आणि 5वं मेडन षटक. आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय रोहित माळीनं पेनल्टी आहे. येस, ओके. मानकोली टीमला पेनल्टी आहे. टीमची धावसंख्या 22 धावा. 21 माफ करा, 21 धावा. शेवटचा षटक आहे. पेनल्टी दिली गेली. आता जर अजून वेळ घेतला तर अजून पेनल्टी वाढू शकते. वेळेचं बंधन मागाशीच आम्ही 2 वेळा अनाऊन्स केलेलं आहे की वेळेचं बंधन आहे. आपल्याला वेळ महत्वाची आहे. आपण वेळेवरती जर खेळला नाहीत तर इथे पेनल्टी दिली जाईल. आपण पाहतोय रोशन पाटील आहेत आमच्या जोडीला. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती ट्रॉफी 2025. वेदांत पाटील टेंभिवली यानं पहिलं षटक निर्धाव टाकलं. भावेश पवार आणि कपिल केणी यांनी मेडन षटक टाकलं. आज प्रणित गायकर बेलवली आणि रोहित माळी मानकोली हे गोलंदाज आज 5वे गोलंदाज आपण पाहायला मिळत आहेत मेडन षटक टाकणारे. बघा एवढं चांगलं आउटफील्ड आहे, एवढी वेगवान विकेट आहे. इथे सहज धावा 70-75 पण होतात मयूर, परंतु मेडन षटक टाकण्याची जी काय गोलंदाजीची जी किमया आहे ती 5 गोलंदाजांनी या मैदानावरती केलेली आहे. विकी पाटील नवीन गोलंदाज आता येतोय. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग एंडकडून मारा करण्यासाठी स्ट्रायकर एंडला उभा आहे. फलंदाज आविष्कार काहीतरी तुम्हाला चमत्कार करावा लागेल. डाव्या हाताचा हा गोलंदाज. वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंचांनी वाईट घोषित केले. विकी पाटीलने पहिला चेंडू वाईट टाकलाय. 1-2 मोठे फटके आले पाहिजे, षटकार चौकार आले पाहिजे. 40 धावा सुद्धा या मॅच मध्ये महत्वाच्या असतील. पळसपे संघाला चांगला फटका. बऱ्याच वेळाला थडम्यांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. रिव्हर्स स्वीपचा चौकार मिळतोय. तो फलंदाज इथे यावं. आपले प्रतिस्पर्धी इथे उपस्थित आहेत. कुशल गुरव जे कडाव टीमचे कर्णधार आहेत ते इथे आहेत. आपण कृपया लगेचच इथे संपर्क करावा. काही चेंडू शिल्लक आहेत या 17 मधले. विकी पाटीलनं पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर चौकार मारला आविष्कारनं, आणि अजूनही 5 चेंडूमध्ये 40 पर्यंत जरी धावा झाल्या ना रोशन पाटील
तरी या वातावरणामध्ये ही मॅच चांगली होईल. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल, परंतु यष्टीरक्षकाला चेंडूनं चकवा दिला. पंचांचा कुठला इशारा येत नाही, याचा अर्थ चेंडू निर्धाव. 26 धावा आहेत या धावफलकावरती आतापर्यंत टीम पळसपे अथर्व 11 या टीमच्या. गोलंदाजांनी प्रभावित केलेलं आहे, मोठे मोठे फटके मारण्यापासून त्यानं खूप दूर ठेवलंय अथर्व 11 पळसपे संघाला. प्रत्येक गोलंदाजानं आपल्या परीनं चांगली कामगिरी केली आहे. रोहित माळीनं तर आजच्या रात्रीमध्ये एक चांगली चमत्कारिक गोलंदाजी केली आहे, पण आविष्कारचा हा चमत्कार जातोय सीमारेषे पलीकडे. रिव्हर्स स्वीपचा षटकार. म्हणजे आनंदात असेल, कारण मी अगोदरच सांगितले की 40-45 धावा आताच्या क्लायमेटचा विचार केला तर त्या खूप साऱ्या होतील. आणि तसं जर का घडलं, वारंवार आविष्कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजांना आता तसं केलं नाही. इथे पंचांनी मात्र सांगितलंय की हा पायचीत आहे. अजून एक झटका मिळतोय, तो टीम पळसपे अथर्व 11 या संघाला. हॅलो, पहा कडाव संघाचा संघनायक किती उपस्थित आहे. विरोधात मुरबी संघ आहे. मुरबी संघाचा संघनायक लगेच पहिल्या पूर्वार्धात आपल्याला टॉस करायचा आहे कोणत्याही प्रकारे, कारण मान्यवरही भरपूर आहेत, त्यांचं स्वागतही करून टॉस करायचं आहे. त्यामुळे कडाव संघाचा संघनायक किती उपस्थित आहे. मुरबी संघाचा कोणताही एखादा सदस्य खेळाडू जर असेल, माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच तातडीनं यायचं आहे. पहिल्या पूर्वार्धात कोणत्याही प्रकारे टॉस होणं गरजेचं आहे. धन्यवाद. नक्कीच रोशन सर आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु इथे काही चेंडू शिल्लक आहेत. 2च चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा झाल्यात. विकेट आतापर्यंत गमावल्यात अथर्व 11 पळसपे संघानं. 8 विकेट. 8 विकेटचं पतन झालेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. निखिल बैकर नवीन फलंदाज. निखिल बैकर गोलंदाज तयार. हा चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलेला आहे. 32 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू. जर का मोठा फटका आला ना रोशन, तर एक मॅच प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका मिळालाय पळसपे संघाला. ओके, षटक संपलेलं आहे. सत्र संपलेलं आहे. फलंदाज मात्र सुरक्षित आहे. टीमची धावसंख्या 32. येणारे 30 चेंडू आणि गरज आहे ती वेदिका 11 चौटा हिरवा एकविरा मानकोली टीमला मात्र 33 धावांची. या मॅचमध्ये काय होणार हे ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील रोशन पाटील. थँक्यू. तत्पूर्वी आपण स्वागत करणार आहोत. मुरबी संघाचा कॅप्टन अजूनही इथे उपस्थित नाही आहे. पहिला पूर्वार्ध झाला. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपस्थित आहे, हे लक्षात घ्या. कणबरही अंकार नसले नेतृत्व म्हणजे घेतली तर त्या गोष्टीला आपल्याला सामोरं हा जावं राजा लागेल. माणूस. मुरबी टीम, हॅशटॅग माझा आवाज जनतेच्या मनातील टीम. खेळाडू जरी असेल, टॉस करण्यासाठी लगेच या. मान्यवरांचं स्वागत आपण इथे करूया. मान्यवरांचं स्वागत आपण करूयात. सन्माननीय मान्यवरांपैकी एक नाव जे संत ज्ञानेश्वर कोकण दिंडीचे अध्यक्ष आहेत आणि ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परशुराम शेटमाळी यांना विनंती असेल यावं आपण. असून कणबरही अंकार नसले नेतृत्व म्हणजे स्वागताचा आपण स्वीकार करावा. हा राजा माणूस. कोकण दिंडीचे अध्यक्ष हॅशटॅग तथा जनतेच्या मनातील टीम. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचं स्वागत आपण स्क्रीनवर पाहाल. तदनंतर स्वागतासाठी मी इथे आमंत्रित करेन प्रतीक पाटील स्वागतासाठी मी इथे आमंत्रित करेन. आपण यावं. दुसरे सत्कार मूर्ती आपल्याला मी इथे पाचारण करेन. सुनीलजी माळी सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. सुनीलजी माळी, आपणालाही विनंती असेल अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण सुनीलजी माळी यांचं स्वागत आपण इथे पाहणार आहोत.
त्यानंतर दुसरे आदरणीय मान्यवर नरेंद्र कोंडिलकर सावळे, नरेंद्रजी कोंडिलकर सावळे. मी नावं घेतो मान्यवरांची कारण मॅचशी सुरू होणार आहे. प्रसन्न भोमकर, त्यानंतर आदरणीय रमेशजी मोरे नारपोलीहून आहेत, त्यानंतर अशोकजी पाटील नारपोलीहून आहेत, कृष्णा शेठ मोरे नारपोलीहून आहेत, प्रमोद कुरंगळे आहेत नारपोलीहून, प्रतीक पाटील आहेत कसळखंडहून, सतीश पाटील माजी उपसरपंच बेलवली आणि अक्षय पाटील. या सगळ्या मान्यवरांची नावं मी इथे घेतलेली आहेत. त्या मान्यवरांनी कृपया करून स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय प्रसन्नजी भूमकर, आपणालाही विनंती असेल की आपण या स्वागत कक्षामध्ये. टॉससाठी अद्यापही मोरबी संघाचा संघनायक आलेला नाही आहे. मोरबी संघाचा कॅप्टन संघनायक आपण टॉससाठी या. तेहतीसचं टार्गेट, अतिशय माफक असं आव्हान. 30 चेंडूमध्ये 33. मंचावरती या ठिकाणी पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण होताना पाहत आहे. स्पर्धेत शिल्पकार सन्माननीय हरिभक्त परायण अनंताशेठ पाटील साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सन्मान तुम्ही मंचावरती पाहू शकाल. विविध क्षेत्रातील पदाधिकारी, सर्व या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील धुरंधर मंडळी मंचावरती आहेत आणि त्यांचा हा सन्मान. हॅलो, प्रमोदजी कुरंगळे यांना विनंती करेन आपण यावं. शेवटचा आवाज आहे मोरबी संघाला. आयोजकांकडून मला आत्ताच कॉल आला आहे, हा शेवटचा कॉल असेल मोरबी संघाला. यानंतर आपल्याला जे आयोजक ॲक्शन घेतील त्याला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे, शेवटचा कॉल आहे. प्रतिस्पर्धी संघ अगदी वेळेवर हजर झाला आहे, त्यामुळे आयोजकांकडून आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय. मॅच ऑन. डावाला सुरुवात झाली. राहुल बैकर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. आव्हान जरी कमी असलं तरी अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण पाहताय का तर दमदार योगदान राहिलं आहे पळसपे संघाच्या टीमचं. जितकी परिस्थिती तिकट बिकट तेवढाच खरं तर पळसपे संघ अतिशय खंबीरपणे उभा राहिला आहे. आणि या लढतीमध्ये एक वेगळा रेकॉर्ड इतिहास जर का प्रस्थापित करायचा असेल तर या धावा डिपेंड कराव्या लागतील. मोठा संघ समोर भिवंडी परिसरातील मानकोली, वेदिका 11, चव्हाटा हिरवा, एकविरा मानकोली ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय जीवनजी पाटील. खरं तर त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांचे सर्व सपोर्टर्स त्यांचाही आवर्जून उल्लेख करेल. या टीमला खूप मोठं योगदान त्यांचंही राहिलं आहे. डावाला सुरुवात झाली. पंचांचा ग्रीन सिग्नल. आजच्या रात्रीमधला खरं तर आपण पाहता या दुसऱ्या पोलमधला दुसरा सामना आणि 33चं टार्गेट. राहुल सज्ज होतोय समोर. स्ट्रायकिंग एंडला विनीत माली आणि वैभव माली. विनीत म्हटलं की एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये काय परफॉर्मन्स त्याने केला मागील 2 वर्षाच्या हंगामामध्ये. कट केला होता बॉलला शॉर्ट थर्ड मॅनला. स्वप्नील हातमोडे त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या दिशेने फटका पाहायला मिळाला फ्लाय स्लिपमध्ये. बॉलला थांबवलं, रन नाही आहे. सुरुवातीचा पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. धावा वाचवाव्या लागतील. धावांचं संरक्षण या ठिकाणी करावं लागेल आता पळसपे संघाला आपल्या पहिल्या विजयासाठी. अथर्व 11 मोरिया पळसपे हा संघ मैदानामध्ये खेळतोय. राहुल बैकरचं हे षटक. उजव्या हाताचा गोलंदाज बॅकफुटला आले. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. हा फटका पाहिल्यानंतर मला आठवण होते अंडर बॉक्स क्रिकेटची. अगदी विकेटमध्ये टॅप केला बॉलला. दी वॉल राहुल द्रविड यांच्या फटक्याची आठवण झाली. भरपूर चांगला खेळाडू, त्यांची गरज आहे सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये कारण परिस्थिती अतिशय नाजूक आहे भारतीय संघाची टेस्ट क्रिकेटमध्ये पाहिली. टेम्बा बाउमा च्या नेतृत्वामध्ये काय खेळले आणि इथे बघा हुकचा फटका. विनीत मालीचा क्लास. फिरून मारला बॉलला नटरंग स्टाईलने स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार षटकार. आदरणीय नरेश सर रमेशजी बेंद्रे आरिवली हे दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जावई रमेश बेंद्रे, धन्यवाद. ओव्हर टू रोशन. पहिला षटकार विनीतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दीपू माली आज टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे कारण सध्या भिवंडी प्रीमियर लीग BPLचं आयोजन आहे आणि त्या स्पर्धेला तो मिस करू शकत नाही आहे.
त्यामुळे हा खेळाडू आज जरी टीम स्क्वॉडमध्ये नसला तरी नक्कीच त्याची कमतरता पूर्णपणे भरून काढली या खेळाडूंनी. विनीत माली, सलामीवीर वैभवने काय गोलंदाजी केली, फायपर पूर्ण केला. आजच्या रात्रीमध्ये 5 विकेट त्याच्या नावावरती राहिले. 5 विकेट हॉल त्याने कंप्लीट करून दाखवले. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फायपर पूर्ण करणारा गोलंदाज म्हणजे शतकाची बरोबरी असं संबोधलं होतं. आणि या स्पर्धेमध्ये 2 षटकामध्ये त्याने फायपर पूर्ण केले, ज्यामध्ये सर्वाधिक बोल्ड त्याने काढले, क्लीन बोल्ड. लाईन टू लाईन बॉल, यॉर्कर, लेनचे चेंडू त्याचे पाहिले, टोक्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाले. आणि टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी राहिली. खरं तर सिद्धांत आणि त्याच्याबरोबरने आविष्कार हे 2 फलंदाज सोडले तर मात्र प्रत्येकाला भोपलाही फोडता आला नव्हता. ओव्हरपिच बॉल, क्या बात आहे, ज्युसी हा बॉलिंग चेंडू होता. कॉपीबुक स्टाईलने हा क्रिकेटमधला सुसंस्कृत फटका पाहायला मिळाला. विनीतच्या माध्यमातून डीपमध्ये लाजबाब एपर्स. बघा थोडीशी दुखापत झाली असावी, इथून मात्र तो अँगल दिसत नाही, परंतु ज्याने फिल्डिंग केली त्याचं खरं तर कौतुक करावं लागेल. या गुलाबी थंडीमध्ये आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट, डेडिकेशन देत असताना तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरला धावत गेले होते. बघा तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने आले आणि लास्ट मोमेंटला त्याचा पाय घसरला. थोडी दुखापत झाली असावी. त्याला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हणतात. भरपूर चांगले प्रयत्न केले. पाय स्किड झाला, तो पडला त्या ठिकाणी आणि चौकार मिळाला. विनीतला चौकार मिळाला त्या ठिकाणी. मानकोली संघाला 10 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी. आपण ज्या क्रीडांगणावरती खेळताय ते क्रीडांगण मागील 2 ते 3 दिवस अगोदर येऊन जर पाहिलं असेल तर कोणाला विश्वास बसणार एवढं चांगलं मैदान आयोजकांनी तयार केलं आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली संपूर्णपणे आयोजकांनी. भरपूर रोलिंग केलं या परिसराला. थोडंसं आपण जर पाहिला ओलसर भाग असताना देखील स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी इथे आपण पाहता आयोजकांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या कार्याला आपण हॅट्स ऑफ करूया. अप्रतिम आयोजन. काही कारणास्तव आपण पाहिलं आचारसंहिता लागली असती तर ही स्पर्धा पोस्टपोन झाली असती, परंतु इथे कमी वेळामध्ये हा खरं तर धाडसी निर्णय या ठिकाणी आदरणीय अनंता शेठ पाटील साहेबांच्या सर्व सहकार्याने आणि त्यांनी घेतला. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटमधला एक मोठा इव्हेंट सध्या कसलकट नगरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीमध्ये जो संघ पराभूत होतोय त्याला मात्र 5,000 रिफंड्स मिळत आहेत. आणि जर का संघ वेळेवरती पोहोचला नाही आहे तर ते रिफंड्स तुम्हाला दिले जाणार नाही आहेत. ही सूचना मात्र आमच्या आयोजकांच्या वतीनं आम्ही देऊ. शिस्तबद्ध आयोजन आहे. शिस्तीचं पालन तुम्हालाही करावं लागेल. ऑन साईडला क्या बात आहे, पिकअप शॉट, विनीत मालीचा धमाका. मिड विकेट आणि वाईड स्लॉंगांच्या मधून बॉलला फेकून दिलाय सीमा पार. मानकोलीचा हा ब्रँडेड षटकार. फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर आहेत अभय. एफर्ट्स चांगले होते, त्यांनाही थोडी दुखापत झाली. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये. बॉलला त्याने स्टॉप केलं, परंतु पहिलं षटक राहिलं इव्हेंटफुल. 2 डॉट बॉल नंतर षटकार, चौकार, षटकार, त्यानंतर डॉट, अशा एकूण 16 धावा धावफलकावरती आल्या. जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला पहिल्या षटकामध्ये. आता येणारे 24 चेंडू विजयासाठी मानकोली संघाला फक्त आणि फक्त 17 धावांची गरज. चला टीम मिटिंग नको आहे. ऑलरेडी पहिल्या सत्रामध्ये पॅनल्टी दिली होती. प्रतिस्पर्धी मानकोली संघाला एक अतिरिक्त फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये विशाल पाटील सरांनी घेतला होता. त्यामुळे विनंती राहील, जरी संघ आपल्या जवळचा असला तरी स्पर्धेचे नियम हे सर्वांना सारखे असतील. मग तो भिवंडीचा संघ असो, तो ठाणे जिल्ह्याचा असो, बदलापूरचा असो, नवी मुंबईचा असो, रायगडचा असो, पनवेलचा असो, सर्वांना नियम सारखे राहतील. टॉससाठी मुरबी संघाचा संघनायक आलेला आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा आमचे गायकर सर यांच्याकडे. मंचावरती आमच्या सर्व नारी शक्ती या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील, पंचायत समितीच्या खरं तर अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कसलखंड, आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. आनंदाचा क्षण, या आनंदामध्ये त्याही सहभागी झालेल्या आहेत. सर्व आमच्या नारी शक्ती त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आले त्या ठिकाणी साहिल पाटील. लो फुल टॉस, फ्लाईट दिली ती बॉलला. ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला फक्त दिशा दिले. मिडविकेटकडे राहुल आहेत. डीपमध्ये थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच वेळेला सिंगल घेत असताना इथे आपण पाहत आहे दोन्ही फलंदाजांना. नुकताच आम्ही खरं तर गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आमदार चषक राजेश शेठ कातारा, भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार, त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये राहुल बैकरने देखील 5 पूर्ण केला होता 2 षटकांच्या स्पेलमध्ये. या गोष्टीची देखील मी आवर्जून उल्लेख करेन. जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू, परंतु यावेळेला पळस प्रसंग भरपूर बॅकफुटला आला आहे.
हा संपूर्ण परिवार आहे आदरणीय अनंता शेठ पाटील साहेबांचा, ज्यांना आपण सध्या स्क्रीनवरती पाहिलं. सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांना आपण पाहिलं. पार्टनरशिपचा प्रयत्न होता, बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं, थोडं इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला विनीतने, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आतापर्यंत बिनबाद 17. अजूनही 16 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. चेंडू जास्त धावा कमी आहेत, त्यामुळे विजयाच्या उंबरट्यावरती बघा याच चेंडूंची गरज आहे. पहिल्या 17मध्ये किंबहुना गोरसे संघाने जी काल गोलंदाजी केली, कटर बॉलिंगवरती फलंदाजांना अक्षरशः संघर्ष करावा लागला. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि हे व्हेरिएशन तुम्हाला स्वतःमध्ये अवगत करावं लागेल, तेव्हाच तुमचा संघ मजबूत होईल. आणि हा काम आता मैदानामध्ये करतोय साहिल पाटील. चेंडूला वळवतोय, टर्न करतोय, कटरचा वापर. वन्स अगेन क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. अजून एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फास्ट क्रिकेटमध्ये फारसं गोलंदाजांना महत्त्व राहिलेलं नाही आहे, परंतु ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, हा गोलंदाज नक्कीच प्रभावी राहील आणि अंतिम क्षणापर्यंत त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10च्या खाली धावा आल्या तरी तो गोलंदाज यशस्वी राहिलेला आहे. 10च्या ॲव्हरेजमध्ये जरी धावा खर्च केल्या तरी ते महागडं षटक मानलं जाणार नाही, कारण आजकालचं क्रिकेट फास्ट झालं आहे. पूर्वी MRI करण्याचे बॉल तिथं धावा येत नव्हत्या, परंतु आता आपण पाहिला सिक्सर, सुप्रीमो, हेडली, नेविया अति बाउन्सचे चेंडू आहे, त्यामुळे फायदा फलंदाजांना होतोय. शॉर्ट बाउंड्रीज पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, क्या बात आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमी गोलंदाज साहिल पाटीलचं. समोर विनीत माली आणि त्याचा मात्र आता महत्वाचा. सर एक मिनटं. तर टॉस करण्यासाठी कार्तिक 11 मुरबी संघाचा संघनायक संकेत पाटील आणि शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन कुशल गुरव यांना विनंती आहे, पण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करतो अतिथी प्रमुख मान्यवर सावळेगावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय सुनीलजी माळी साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सुनीलजी माळी. टॉस संपन्न होतोय. त्या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये VIP डाईसवरती मुरबी संघाचं देखील आगमन, त्यांच्याबरोबरने कडाव संघाचं आगमन. बिग फाईट. कर्जत तालुक्यातील नामांकित संघ एका बाजूला, पनवेल तालुक्यातील नामांकित संघ. कुशलन संकेत 2 संघनायक आहेत मुख्य व्यासपीठावरती. 2 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये. साहिलनं जबरदस्त कमबॅक केलं, 3 धावा खर्च केल्या. टोटल धावा धावफलकावरती 19. अजूनही विजयासाठी 18 बॉलमध्ये 14 टॉस करूया. समीकरण. हॅलो. टॉस जिंकलाय शिवशक्ती कडाव संघाने. बॉल फर्स्ट. आभार व्यक्त करतो तो असून आपण दोन्ही टीमला देऊया या स्पर्धेचा कानबरही अंकार नसलेले नेतृत्व म्हणजे समालोचक पारगावचा हा बुलंदाबाज राजा माणूस. सागर पाटील यांच्याकडे स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. जनतेच्या मनातील किंग 18 बॉल 14चं समीकरण या सामन्यामध्ये आले. हा सामना आता एकतर्फा होत चालला. धावा कमी आहेत. आदरणीय अनंत पाटील साहेब शेरके जलद संख्या आले. दमदार असं हे व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व. प्रत्येक क्षेत्रामध्ये खरं तर जबरदस्त योगदान त्यांचं राहिलंय. वारकरी संप्रदाय, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण आभार व्यक्त पाहिलं करतो तो असून व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी कानबरही अंकार नसलेले नेतृत्व म्हणजे पाहिले. गोधनाची हा राजा पूजा माणूस. करणारे hashtag गोरक्षक या ठिकाणी आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील साहेबांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. जाऊया मागच्या दिशेने. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्मिथ पवार यावेळेला खोला टाकला बॉल. इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिलाच दुष्काळ, त्यात 13वा महिना. धावा कमी आहेत आणि जर का तुम्ही अशा चुका कराल तर पराभवाला तुम्ही सामोरे जाल. हाँ, निश्चित तौर पर रोशन, जिस तरीके से रन कम है और उन कम रनों को बचाव, अगर आपको उन कम रनों का बचाव करना है तो फील्डिंग अच्छी होना जरूरी है. सागर पाटिल इस मैच के आभार लायक व्यक्त है, करतो लेकिन तो जो असून रील स्टार है हमारे कानबरही इस अंकार टूर्नामेंट के नसलेले नेतृत्व सर्वेसर्वा म्हणजे अनंत शेठ पाटिल, इनके ऊपर जो हा राजा माणूस. प्रमोद
कुरंगड़े Hashtag नागपुर गांव से बिलोंग जनतेच्या मनातील किंग. और एक ताकतवर इंसान और एक ताकतवर इंसान देख पहले से रन कम और आसानी के साथ ये बाउंड्री जारी है। वन साइडेड मॅच, एकतर्फा प्रेमामध्ये फारशी मजा नसते आणि एकतर्फा मॅच पाहायला देखील तेवढी मजा वाटत नाही प्रेक्षकांना. आणि बघा हा सामना आता एकतर्फा होत चालला, परंतु या स्पर्धेबद्दल आपण नक्कीच चर्चा करू. रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदा असं आपण पाहत आहे ज्या ठिकाणी पहिल्या खरं तर धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 25, अजूनही 8चं समीकरण बाकी आहे 16 चेंडूमध्ये. पहिल्या लढतीमध्ये जो संघ पराभूत होईल अभि बघा स्पर्धा त्यांना 5,000 रिफंड दिलं जाईल. हे पहिल्यांदा आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि त्याचबरोबरने तुम्ही जर का उशीर आला असेल तर जेवणाचा आस्वाद घ्या. प्रत्येक दिवशी 6 रात्रीमध्ये तुम्हाला खरं तर प्युअर व्हेज जेवणाचा या ठिकाणी आस्वाद घेता येईल. सर्व प्रेक्षकांना काढून मान्यवरांसाठी ही व्यवस्था ऑन साईटला स्लॉटमध्ये टाकलाय आणि पाठवलाय सिक्सर प्लॉटमध्ये बॉलला सीमा पार वैभव बालीचा ब्रँडेड षटकार. बजरंग घोरसई ब संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. एफ पोलमधून आपण पाहिला एक सामना जिंकला होता कालच्या रात्रीमध्ये चिखले संघाने, आज एक सामना जिंकला वारदोली संघाने. खूप चांगली खरं तर ही मॅनेजमेंट या संपूर्ण आयोजक कमिटीची. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री खरं तर दिवशी म्हणायच्या रात्री 8 सामने होत आहेत. अंतिम रात्रीमध्ये देखील तितक्याच चांगल्या लेवलचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धे निमित्तानं पाहायला मिळेल. स्कोर इज लेबल असताना मात्र हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला ऑन द राईज खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे खेळले, फटका फसला आणि पहिला विकेट मिळाला, पहिला ब्रेक थ्रू आला या ठिकाणी पलसपेस संघासाठी. लेट पण थेट विकेट मिळाला. या खरं तर लढतीमध्ये हा संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. परंतु एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, वन ड्रीम वन टीम ही संकल्पना प्रत्येक संघामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये असणं गरजेचं आहे. कारण एका संघामुळे तुमच्या गावाची अस्मिता, तुमच्या गावाची प्रतिष्ठा ही फार पुढे जात असते. जो मी एकजुटीने खेळला तर नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आणखीन मजबूत परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून होईल. जे खरं तर प्रत्येक गावामध्ये सध्या आपण पाहत आहे 2-2 संघ तयार होत चाललेत. परंतु एक संघाची ताकद त्यांच्यासमोर मात्र अनेकांना झुकावं लागतं प्रतिस्पर्धी संघांना. फक्त सिंगल हवी आहे. 15 बॉल 1 वन साइडेड मॅच. लीग मॅचमध्ये आपण जर असतं हा सामना तर मात्र नेट रन रेटसाठी प्रचंड फायदा झाला असता. परंतु इथे नॉकआउट आहे. जिंकलात तर अस्तित्व कायम, पराभूत झालं तर घरचा रस्ता पकडावा लागेल. त्यामुळे अजूनही प्रतीक्षा करावी लागते. बघा विकेट किपरच्या मागे असणारे क्षेत्ररक्षक विकेट किपर त्या ठिकाणी थोडेसे चाणक्य नीती वापरत असताना त्या ठिकाणी रनआउटची संधी निर्माण झाली होती. आउट अपील देखील पाहायला मिळाली. फक्त एकच हवी आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल, सुपर ओव्हर खेळवले जाईल. याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. अप्रतिम खरं तर आयोजन नियोजन न भूतो न भविष्यती. फक्त एकदा हवी आहे. अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे सिलिमडॉनच्या दिशेने, परंतु कॉपीबुक स्टाईलने हा फटका ड्राईव्ह केला आहे. सिंगल कंप्लीट करत असताना हा सामना सहजगत्या जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये वेदिका 11 चव्हाटा हिरवा एकविरा मानकोली संघाने. अभिनंदन मानकोली संघ, हार्ड लक टीम. अथर्व 11 मोरिया पळसपे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीनं आपला आभार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. मुरबी विपक्ष एका